श्रेयान् स्वधर्मो विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावः. श्रेयान् स्वधर्मो ध्वच्या खाली बघा, विगुणः विसर्गाचा उच्चार, परधर्मात ध्वच्या खाली, स्वनुष्ठित नुच्या खाली, खालच्या ओळीत पहा स्वधर्मे ध्वच्या खाली, निधनम न चढवकेला स्वयंभूचा उच्चार, श्रेयः विसर्गाचा उच्चार, परधर्मो ध्वच्या खाली. श्रेयान् स्वधर्मो विगुणः, इथे थांबा, परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय, इथे थांबा, परधर्मो भयावः. स्वनुष्ठितात् परधर्मात्, स्व अनुष्ठितात् परधर्मात्, दुसऱ्याच्या धर्मापेक्षा स्वनुष्ठितात चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या, विगुण हा स्वधर्म हा श्रेय, विगुण म्हणजे गुणरहित असणारा, स्वधर्म हा स्वतःचा धर्म हा श्रेयान म्हणजे श्रेयस्कर आहे. स्वधर्मे निधनं श्रेय, स्वतःच्या धर्मात मरण श्रेयस्कर आहे, आणि परधर्म हा भयावहा, दुसऱ्याचा धर्म तर भय निर्माण करणार आहे. एकत्रित अर्थ पहा, चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा गुणरहित असणारा स्वतःचा धर्म अति उत्तम आहे. स्वतःच्या धर्मात मरणे सुद्धा श्रेयस्कर आहे, आणि दुसऱ्याचा धर्म तर भय निर्माण करणार आहे. स्वधर्म श्रेयस्कर आहे हे सांगतात. स्वधर्म म्हणजे आश्रम धर्म, म्हणजे जो आपल्याला आपल्या जन्मामुळे प्राप्त होतो तो, म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जो असेल तो. भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकाचे व्यावहारिक जीवनाशी संबंधित आणि आध्यात्मिक जीवनाशी संबंधित असे दोन अर्थ होतात. एक रोज व्यवहारात उपयोगी ठरणारा आणि दुसरा वेदांताच्या विचारांची सांगड घालणारा, की ज्याच्यामध्ये पारमार्थिक उन्नती होईल. भगवद्गीता हा तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. गीतेचं सौंदर्य असं आहे की जरी त्या श्लोकांचा व्यावहारिक अर्थ असला तरी व्यवहारात संसारात राहून परम अर्थ म्हणजे मोक्ष कसा साधावा याचं मार्गदर्शन गीता करते. आणि म्हणून प्रस्थान त्रयीमध्ये गीतेचे लोकांना फार आकर्षण. याचा पहिल्यांदा आपण व्यावहारिक अर्थ बघूया आणि मग वेदांताचा काय म्हणतात. आता बरोबर याच्यामध्ये अर्थ बघितला की असं आपल्याला कळलं की या अध्यायात विषय चाललेला आहे कर्मयोगाचा. कर्मयोग करताना प्रत्येकाचा स्वभाव निराळा आहे, आणि त्यामुळे त्यात येणाऱ्या अडचणी त्यावर मात कशी करावी याचा असं आपल्याला समजतं. या ठिकाणी धर्म म्हणजे हिंदू मुसलमान ख्रिश्चन धर्म असं नाही. भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली तेव्हा हे धर्म अस्तित्वातच होते. हे सारे धर्म माणसाने निर्माण केलेले आहेत, त्याच्याशी परमेश्वराचा काहीही संबंध नाही. व्यक्तीमध्ये असा एक गुण, असं एक वैशिष्ट्य की ज्याच्यावर ज्या वस्तूचं आणि त्या वस्तूच्या नावाचं अस्तित्व आधार अवलंबून आहे. तो गुण नसेल तर त्या वस्तूला किंवा व्यक्तीला नावच देता येणार नाही. पण आता साखर, साखरेचा धर्म काय आहे? गोड असणं. मिरचीचा धर्म काय आहे? तिखट असणं. हा धर्म झाला. अग्नीचा धर्म काय आहे? दाहकता, उष्णता. असं माणसाचा स्वधर्म म्हणजे त्याचा स्वभाव, त्यात असलेलं गुणांचं मिश्रण. म्हणून माणूस बहुगुणी आहे. म्हणून भगवंतांनी चौथ्या अध्यायात म्हटले चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुण कर्म विभागशः. कोणाचे गुण आणि कर्म कशी आहेत हे पाहून मी 4 वर्णांची निर्मिती केलेली आहे. दुसऱ्याचा धर्म कितीही चांगला वाटला, आपल्याला
जमेल असं वाटलं. आपल्या धर्मात ज्या कमतरता आहेत त्या दुसऱ्यांच्या धर्मात आहेत, आणि मला तो चांगला वाटतोय धर्म, असं न करता आपलाच धर्म पाळणं आपल्या अंतिम हिताचं आहे. दुसऱ्याचा धर्म चांगला वाटला तरी तो करू नये, त्याच्यात आपण शिरू नये. आणि दुसऱ्याचं चांगलं वाटणं हा माणसाचा स्वभाव आहे, नाही का? साध्या साध्या गोष्टींमध्ये आपल्याला माहिती की आपण आपल्याकडे आलेली जी वस्तू असते त्यापेक्षा दुसऱ्याची वस्तू ती आपल्याला जास्त छान वाटते, आकर्षण माणसाला. पण विचार करा की भगवंत म्हणून सांगतात मंडळी, श्रेयान स्वधर्म विगुण. धरून डोंगर साजरे असतात, जावे तेव्हा त्याच्या वंशाकडे म्हटले त्या त्या धर्माचे दुःख काय असतात ते ज्याचं त्यालाच माहिती, नाही का? आपल्याला वाटतं दुसऱ्याचा धर्म जवळ गेल्याशिवाय समजत नाही ना आपल्याला. म्हणून भगवंत सांगतात स्वधर्मे धर्मश्रेया, स्वतःच्या धर्माप्रमाणे म्हणजे स्वभावाप्रमाणे वागा. ब्राह्मण स्वभावाचे असाल तर त्यात आनंद माना, क्षत्रिय स्वभावाचे असाल तर तसं वागा, वैश्य स्वभावाचे असाल तर व्यवसाय करा. कोणताही धर्म हा कमी प्रतीचा नाहीच आहे. आणखी निधन स्वधर्मे, याचा निधन शब्दाचा अर्थ आपल्याला एक निधन म्हणजे मृत्यू एवढंच माहिती आहे. आणखीन एक निधन या शब्दाचा अर्थ आहे बरं का. निधन म्हणजे वसती स्थान असा सुद्धा होतो. धर्माप्रमाणे तुमचा जर वागला तर त्या त्या क्षेत्रात तुमची प्रगती होईल, कारण स्वधर्म हे सुखाचं वसती स्थान आहे. सुख मिळेल तुम्हाला. प्रत्येक वेळेला निधन म्हणजे मृत्यू असा अर्थ घ्यायचा नाही, त्यात हे वसती स्थान असा पण अर्थ आहे. म्हणजे पत्नी असाल पत्नी धर्माने वागा, तुमचं घरात काय कर्तव्य आहे ते तसं वागा. पती असाल पती धर्माने वागा, पुत्र असाल पुत्र धर्माने वागा. स्त्री आणि सत्य आहे ते बरं का. स्त्रीत्वाचं सौंदर्य निराळ आहे, तिला शांती समाधान स्थैर्य असं आवडतं. ती सारखी चंचलता अस्थिरता यात नाही रमत. निसर्गाने तिला प्रेम दया क्षमा आणि दुःख सहन करण्याची शक्ती दिलेली आहे. या उलट पुरुषांना अवजड काम करण्याची शक्ती, सतत नवीन करण्याची